मला वाटतं आपण सर्वांनीच पाहिलं असेल, ऐकलं असेल, नाखवाजींकडून ती जी काही घटना झाली, त्यांनी जसं सांगितलं भयानक घटना झाली. त्यांच्या पत्नींना जसं क्रूरपणे मारण्यात आलं होतं. खरं तर हे नुसतं हिट अँड रन नाही तर मर्डरची ही केस झाली पाहिजे, ही आमची मागणी आहे. कारण हिट अँड रन तर एक गोष्ट आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन आत्ता ज्या काही गोष्टी लोकांसमोर येत आहेत, मग CCTVचं फुटेज असेल, जे काही पोलिसांनी आपल्यासमोर आणलेलं आहे की फरफटत नेल्यानंतर पुन्हा एकदा गाडीत चालक बदलले आणि परत त्यांना उडवलं गेलं, ही मर्डरची केस आहे. आणि ह्याला मर्डरची केस म्हणूनच ट्रीट झाली पाहिजे, ही आमची मागणी राहील. दुसरं म्हणजे हलगर्जीपणा ह्याच्यात झालेला आहे आपल्याला दिसत आहे. कारण साधारणपणे 60 तास एखादा अक्यूज्ड, तो मिहीर शहा, हा शहा लपला होता कुठे, कसा लपला, CCTVमध्ये का नाही दिसला, का पकडलं गेलं नाही 60 तास, काही लपवण्याचा प्रयत्न होता का? मला वाटतं ह्याच्यावर घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे. आणि आम्ही पूर्णपणे आज विचार करत होतो की जर हे पकडले गेले नसते तर आंदोलन छेडायचं की काय, पण आज नशिबाने हे पकडले आहेत. पण आज माझी मागणी हीच राहील की नुसतं हिट अँड रन नाही तर मर्डरची देखील केस या मिहीर शहावर टाकली पाहिजे. नवीन पॅटर्न राबवला जातोय का महाराष्ट्रात? गुन्हा घडल्यानंतर एक विषय पूर्ण करू. कारण एक विषय पूर्ण करू त्याच्यावर येऊ, कारण वाघनखावर पण मला बोलायचं. आदित्य जी, शाहपुर से जो है मिहिर साहब को पकड़ा गया है, शाहपुर का रास्ता थाने से होके जाता है. मिहिर राजेश शाह को जो पकड़ा गया है 60 घंटे लगभग लगे हैं. मेरा यही सवाल है कि 60 घंटे क्यों लगे, 3 दिन क्यों लगे? पहली बात तो ये है कि CCTV नेटवर्क पूरा है, इंटेलिजेंस नेटवर्क है, तो भी कोई ना कोई इसको मदद कर रहा था क्या, ये सवाल है. और दूसरी हमारी मांग यही रहेगी कि ये सिर्फ हिट एंड रन की केस करके ना ट्रीट किया जाए, इसे मर्डर करके देखा जाए, क्योंकि ये मर्डर हुआ है. मला वाटतं बघा, मी पहिल्याच दिवशी सांगितलेलं पोलीस स्टेशनमध्ये की मी कुठेही पहिलं राजकीय आरोप करणार नाही. गेल्यानंतर मला कळलं की काय कोणाचं कनेक्शन आहे. माझ्या मतदारसंघात असो, मुंबईत असो, महाराष्ट्रात असो, अशा घटना ज्या घडत आहेत, मी मागच्या वर्षीच्या अधिवेशनात पण मांडलं होतं की मरीन ड्राईव्ह सारख्या जागी, वरळी सीफे सारख्या जागी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे सारख्या जागी रॉंग साईड ड्रायव्हिंग सुरू झालेलं आहे. ड्रंक ड्रायव्हिंग वाढत चाललेलं आहे. ट्रॅफिक पोलीस आपल्याला अजून नाक्यावर दिसत नाही आहेत, ते झाडाआड वगैरे दिसतात पण नाक्यावर दिसत नाहीत. आणि हे सगळं होत असताना किती वेळ तुम्ही नुसतं CCTV फुटेज आणि तुम्ही बँकेतून पैसे काढणार की जीपे करणार की फाईन लावणार, ही एक गोष्ट झालीच. पण दुसऱ्या बाजूला ही सगळं कृत्य करून तो व्यक्ती पळू शकतो, तो शहा पळू शकतो. हे कुठच्या देशात होऊ शकतं? 60 तास लागतात. आणि हेच जर उलटं घडलं असतं तर मग कशी वागणूक मिळाली असती नाखवाला? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.